कलस्सेकरांस पत्र अध्याय 3 वचन 15 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. हालेलुया, 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 हालेलुया. हे वचन एकच आहे, पण ह्या वचनामध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागात वचन असं म्हणते की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता म्हणजे त्या शांतीकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. आणि दुसऱ्या भागात म्हटलेलं आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या वचनाचा जो दुसरा भाग आहे तो भाग आपण पाहणार आहोत. त्या भागामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कृतज्ञ असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनामध्ये पौल, येशूचा शिष्य पौल आपल्याला ह्या वचनातून बोध करत आहे की आपण कृतज्ञ बनलं पाहिजे, कृतज्ञ व्हायला हवं. आपण कृतज्ञ बनायला नको. कृतज्ञ आपण बनायचं आहे, कृतज्ञ बनायचं नाही. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 शब्द, हे दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण त्यातले जे शेवटचे अक्षर आहेत त्यांच्यामध्ये फरक आहे. कृतज्ञ ह्या शब्दामध्ये शेवटी ज्ञ आहे आणि कृतज्ञ ह्या शब्दामध्ये शेवटी घला न जोडलेला आहे, म्हणजे घ्न. कृतज्ञ ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने आपल्यावर मेहरबानी केलेली आहे, त्याच्याशी आपण प्रामाणिक असणं, त्याचे उपकार आपण न विसरणं, त्याच्या उपकारांची आपल्याला सतत आठवण असणं आणि त्या बदल्यात आपण त्याला धन्यवाद देणं. आणि कृतज्ञ ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने आपल्यावर मेहरबानी केलेली आहे, आपल्यावर दया दाखवलेली आहे, त्याला पार विसरून जाणं, त्याचे उपकारही विसरणं, त्याच्याशी बेईमान होणं, त्याला फसवणं म्हणजे कृतज्ञ. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनामध्ये पौल आपल्याला सांगत नाही आहे की आपण कोणाशी कृतज्ञ बनायचं आहे, कोणाशी आपल्याला कृतज्ञ व्हायचं आहे, ते त्याने ह्या वचनामध्ये स्पष्ट केलेलं नाही आहे. परंतु आपल्याला समजेल की जेव्हा पौल हा येशूचा शिष्य, एक झंझावाती शिष्य होऊन गेला, ज्याचं जीवन देवाच्या ज्ञानाने, बुद्धीने, सामर्थ्याने भरलेलं होतं. येशूला ओळखण्या अगोदरच पौल एक देवावर प्रेम करणारा आणि देवाविषयी आविषी असा मनुष्य होता. यहोवा देवाविषयी त्याला खूप प्रेम होतं आणि नियमशास्त्रामध्ये सुद्धा तो पूर्णपणे पारंगत होता आणि त्याचं देवावर खूप प्रेम होतं. परंतु जेव्हा तो प्रभू येशूकडे आला तेव्हासुद्धा त्याचं हे प्रेम कमी झालं नाही, तर उलट त्याचं प्रेम देवावरचं जे होतं ते अजून वाढत गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या प्रेमात तो वाढत गेला आणि देवाने सुद्धा त्याला, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याला त्याच्या ज्ञानाने, बुद्धीने, सामर्थ्याने, प्रकटीकरणाच्या आत्म्याने भरून काढलेलं होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. जेव्हा तो यहोवा देवावर विश्वास ठेवत होता तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख किंवा संकटांचा काळ विशेष आला असेल, परंतु एवढा नाही. परंतु जेव्हा त्याने येशूवर विश्वास ठेवला
प्रभू येशूला जेव्हा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं, त्यानंतर मात्र त्याचं जीवन पूर्णपणे परीक्षाने भरून गेलं होतं. तुम्ही पौलाची जी बायबलमध्ये पत्र आहेत ती वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की पौलाचं जीवन कसं होतं. त्याने येशूसाठी किती दुःख सहन केलं आहे, किती वादळ वाऱ्यातून, किती संकटातून त्याला जावं लागलं. कधी कधी तर त्याच्या जीवनामध्ये अशी सुद्धा परिस्थिती उत्पन्न झाली की आता तो मरणाची स्थिती त्याच्या जीवनात निर्माण व्हायची. परंतु त्याही स्थितीतून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्यातून बाहेर काढायचा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, पौलाचं जीवन परीक्षाने पूर्ण होतं. म्हणजे येशूसाठी त्याने खूप काही सहन केलं, खूप काही. अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पौलाला येशूसाठी भरपूर काही सहन करावं लागलं. अनेक संकटातून आणि समस्यातून जावं लागलं, गौरवातून सुद्धा त्याला जावं लागलं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या स्थितीतून तो जात असताना मात्र ज्या येशूवर त्याने विश्वास ठेवला होता त्याच्याशी तो शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला, कृतज्ञ राहिला. एके ठिकाणी पौल असं म्हणतो की पाप्यातला मी मुख्य आहे आणि माझ्यासारख्या पाप्यावर येशूने दया केली, कृपा केली, मला विश्वासू मानून त्याने त्याच्या सेवेसाठी ठेवून घेतलं. असा मी पाप्यातला मुख्य आहे, त्या माझ्यावर येशूने दया केली. तर ज्या प्रभूने त्याच्यावर दया केली, ज्या प्रभूने त्याच्यावर प्रेम केलं, त्याला त्याच्या राज्यात स्वीकारलं, त्याच्या सेवेसाठी वापरलं, त्या येशूशी तो शेवटपर्यंत येशूला चिकटून राहिला, धरून राहिला. मरेपर्यंत त्याला अनेक संकटातून आणि दुःखातून जावं लागलं, पण त्याने येशूचा हात कधी सोडला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता तुम्हाला समजलं असेल की कोणाशी आपल्याला कृतज्ञ बनायचं आहे. पौलाने कुणाशी कृतज्ञता दाखवली? देवाशी. ज्या देवाने त्याला निर्माण केलं आणि ज्या देवाने त्याला त्याच्या सेवेसाठी ठेवून घेतलं, त्याच्यावर कृपेचा आणि सामर्थ्याचा वर्षाव केला, त्याचं जीवन देवाने आशीर्वादित केलं आणि त्याच्याद्वारे लाखोने नव्हे करोडो आत्मे त्याने प्रभू येशूकडे आणले. अशा या पौलावर देवाने कृपा केली, त्या पौलाला देवाने राखून ठेवलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल देवाशी प्रामाणिक राहिला, कृतज्ञ राहिला, तो विश्वासू राहिला प्रभूशी. त्याने प्रभूला आपल्या आयुष्यात कधीच पाठ फिरवली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हाच पौल आपल्याला सुद्धा आता हे वचन सांगत आहे. या वचनातून तो आपल्याला बोध करत आहे, कारण तो स्वतः हे वचन जगलेला आहे, स्वतः तो चालला तसा, तो जगला तसा. आणि म्हणून आता तो आपल्याला सांगत आहे की आपण सुद्धा आपल्या निर्माणकर्त्याशी प्रामाणिक असायला हवं, कृतज्ञ असायला हवं. जे त्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, जे आपल्यावर त्याने मेहरबानीची कृत्य आपल्या जीवनात केलेली आहेत, त्यांसाठी आपण आपल्या निर्माणकर्त्याला विसरू नये, आपण त्याला पाठ फिरवू नये. तर आपण शेवटपर्यंत त्याच्याशी विश्वासू राहावं, त्याच्याशी प्रामाणिक असावं, अशी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून आपल्याला देत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा लोक इथे पहिल्यांदा प्रार्थनेला येतात, जेव्हा पहिल्यांदा येतात, त्यांना येशूचं नाव अगोदर माहिती नसतं, कोणीतरी त्यांना सांगितलेलं असतं की अमुक ठिकाणी जा, तिथे तुमचं सगळं काही बरं होईल. कारण अगोदरच ते बाहेर खूप ठिकाणी फिरून आलेले असतात. डॉक्टर, भगत, मांत्रिक, वकील, आपल्या दुःख समस्यांसाठी भरपूर ठिकाणी ते फिरून आलेले असतात आणि सगळ्या ठिकाणाहून ते नाउमेद झालेले असतात. परंतु जेव्हा ते देवाच्या घरात, प्रभू येशूच्या घरात येतात, इथे आल्यानंतर ते बघतात तिकडचं देवाचं सामर्थ्य, आणि मग इथे येऊन लोक साक्षी देतात. त्या साक्षी पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वास जन्म घ्यायला लागतो की खरंच इकडे आल्यानंतर मी बरा होऊ शकतो, माझी समस्या सुटू शकते. इकडे ते येतात, विश्वास ठेवायला लागतात आणि प्रभू येशूकडे प्रार्थना करतात, प्रभू येशू, तू एवढ्या लोकांना बरं करतोस, मलाही बरं कर. तू मला जर बरं करशील, मी तुला कधीच विसरणार नाही, मी तुझ्या घराची पायरी कधीच सोडणार नाही. किती काहीही झालं तरी मी तुला विसरणार नाही प्रभू, तू मला बरं कर, कारण आता मी तडफडतोय दुःखाने, आजाराने.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा दयेचा सागर, प्रेमाचा सागर. त्याची इच्छा नाही आहे की कोणी आजारी असावं, दुःखी असावं. आणि जेव्हा लोक काकुळतीने येशूकडे प्रार्थना करतात, त्याला मागतात, तेव्हा तो त्याचा हात लांब करून लोकांना स्पर्श करतो आणि त्यांच्या समस्यातून आणि दुःखातून बाहेर काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने कृपा केली, दया केली आणि ती माणसं बाहेर येतात आपल्या समस्यातून, दुःखातून. मग काही दिवसाने जेव्हा दुःख समस्या असतात तेव्हा दर आठवड्याला प्रार्थनेला येत असतात. परंतु हळूहळू जेव्हा समस्या सुटायला लागतात, आशीर्वाद मिळायला लागतात, सगळं काही चांगलं व्हायला लागतं, मग तेव्हा हीच माणसं जी आठवड्याला यायची ती 15 दिवसाने येतात, मग महिन्यातून येतात, मग 2 महिन्यातून येतात, मग वर्षातून येतात. आणि मग हळूहळू प्रार्थनेला येणं ते विसरतात आणि येशूलाच विसरतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांना वाटतं आमची ही समस्या सुटली म्हणजे आमचं सगळं झालं व्यवस्थित, आम्हाला अमुक मिळालं म्हणजे आमचं झालं सगळं व्यवस्थित. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्यालाच कृतज्ञता म्हणतात. आपण देवाकडून आशीर्वाद मिळवले, कृपा मिळवली, क्षमा मिळवली, दया मिळवली आणि त्यानंतर आपण मात्र त्याला टाटा बाय बाय करणार आणि निघून जाणार, आपल्या जीवनात आपण पुन्हा परतणार. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही आपल्या जीवनातली देवाविषयीची असलेली कृतज्ञता आहे. आणि ह्यामुळे कुणाचं नुकसान होणार आहे? देवाचं नाही, आमचंच नुकसान होणार. एका तरुण मनुष्याने साक्ष दिली होती. खूप वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्याला नोकरी मिळत नव्हती आणि नोकरी मिळत नव्हती, वन भटकला, नोकरी मिळतच नव्हती. मग त्याला कोणीतरी सांगितलं की तू येशूच्या प्रार्थनेला जा, तिथे गेल्यानंतर तुला नक्कीच नोकरी मिळेल. आणि त्याने येऊन शिबिर केलं 5 दिवसांचं प्रार्थना केंद्रात. शिबिर केल्यानंतर त्याला पुढच्याच आठवड्यामध्ये एक चांगली नोकरी मिळाली. आणि ती नोकरी मिळाल्यानंतर त्याने येऊन साक्ष पण दिली की मला नोकरी मिळत नव्हती, मग मी इकडे येऊन शिबिर केलं आणि मला प्रभूने नोकरी दिली. नोकरी मिळाल्यानंतर मग तो काही दिवस, काही महिने प्रार्थनेला येत राहिला आणि हळूहळू त्याचं प्रार्थनेला येणं कमी झालं. कारण त्या नोकरीमध्ये तो गुंतून गेला. त्या नोकरीच्या नादात तो येशूला विसरून गेला. हे विसरून गेला की मला ही नोकरी जेव्हा नव्हती तेव्हा नोकरी कोणी दिली हे तो विसरून गेला. आणि तो नोकरीमध्ये इतका गुंतून गेला की प्रार्थना पण त्याची बंद झाली, बायबल वाचन बंद झालं, येशूशी नातं होतं सगळं तुटलं. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या गोष्टीला काही वर्ष निघून गेली. आणि मग काही वर्षानंतर अचानक हा माणूस जिथे कंपनीत काम करत होता, ज्या बॉसच्या हाताखाली काम करत होता, एक दिवस त्याच्या बॉसने त्याला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्याला सांगितलं, त्याच्या हातामध्ये रिझाईन लेटर दिलं आणि त्याला सांगितलं, आजचा तुझा शेवटचा दिवस, तू दुसरी नोकरी बघ, तुला मी इथे कामावर ठेवू शकत नाही. ज्या वेळेला त्या बॉसच्या मुखातून हे शब्द बाहेर आले, हा माणूस जो बेशुद्ध होता एवढी वर्षे, कोणत्या बेशुद्ध अवस्थेत होता? जेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती, मला नोकरी येशूने दिली, ही गोष्ट तो आपल्या जीवनामध्ये विसरून गेला होता. आणि जेव्हा बॉस असं म्हणाला तेव्हा तो शुद्धीवर आला आणि त्याला आठवण झाली की मला ही नोकरी कशी मिळाली होती, मला ही नोकरी कोणी दिली होती, मी होतो कुठे आणि मी आज कुठे आहे, हे सगळं माझ्या जीवनात कोणी केलं होतं हे तो विसरून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कृतज्ञता ही सैतानापासून आहे. उपकार विसरणं, आपल्या जीवनामध्ये अशी काही माणसं असतात ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी उपकार केलेले असतात, संकटात म्हणा, दुःखात म्हणा, कोणीतरी आपल्याला पैशांची मदत केलेली असते, कोणी काही आपल्या वस्तूंची आपल्याला मदत केलेली असते. मग आपण माणसांचे उपकार विसरावे का? नाही. ज्या माणसाने आपल्यावर उपकार केलेले आहेत, आपल्याला पैसे दिलेले आहेत म्हणा, काही कोणत्याही गोष्टींद्वारे आपल्याला मदत केलेली आहे, अशा माणसांना सुद्धा आपण विसरू नये. देवाची ती मुळीच इच्छा नाही.
प्रभूची मुळीच इच्छा नाही आहे की आपण माणसांना फसवावं, माणसांचेही उपकार आपण फेडावे, त्यांच्याशीही आपण कृतज्ञ राहावं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनात माणसांनी जेवढे उपकार केलेले आहेत त्यापेक्षा आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर देवाचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही अंधारात होता, मी अंधारात होते, तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं आपण या जगात कसे आलो, मग आपण कसे जगतो, मग आपलं कुटुंब, आपण कसं खातो पितो, आपलं जीवन काय आपल्याला माहीत नव्हतं. पण जेव्हा आपण प्रभू येशूकडे आलो तेव्हा आपल्याला समज मिळाली, आपल्याला ज्ञान मिळालं, आपल्याला आत्म्याचे डोळे उघडले आणि आपल्याला कळायला लागलं की माझा निर्माणकर्ता कोणीतरी आहे आणि त्याने मला घडवलेलं आहे. माझं जीवन कुणापासून आहे हे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे. आणि इतकंच नाही तर त्या परमेश्वर पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ज्याच्यावर आज आपण विश्वास ठेवलेला आहे, ह्या प्रभू येशूने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केलं. आपली पापं त्याने वाहिली, आपले रोग त्याने वाहिले, आपले आजार त्याने घेतले आणि तो आपल्यासाठी क्रूसावर मेला. तडफडत 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 तो मेला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आपली पापं, जी पिढ्यांची पापं, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते पिढ्यांची पापं प्रभू येशूने त्याच्या रक्तामध्ये धुवून काढली. आपल्याला पांढरं शुभ्र केलं. आपली लायकी नव्हती परमपित्यासमोर जाण्याची, ना त्याला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारण्याची, पण ही लायकी आपल्याला मिळाली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली जराही लायकी नाही आहे देवाला हाक मारण्याची. जेव्हा आपण अंधारात होतो तेव्हा आपल्या पापांची भिंत आपल्यामध्ये होती, देव आणि आपल्यामध्ये. तेव्हा आपण किती हाक मारायचो, देवा तू ऐकत नाहीस, देवा मी किती दुःखात आहे, तू माझं ऐकत नाहीस. पण आता प्रभू येशूकडे आल्यानंतर आपली हाक क्षणात देवाच्या दरबारात पोचते. क्षणात देव आपली हाक ऐकतो, क्षणात देव आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या विनंत्यांना उत्तरं देतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, आपला तारणारा, त्याने आपल्यावर अनंत प्रेम केलेला आहे. बायबल म्हणते तो विश्वसनीय आहे. विश्वसनीय म्हणजे तो कधीच कुणाला फसवत नाही, कधीच कुणाला फसवत नाही. तो फसवत नाही, पण माणसं मात्र फसवतात, माणसं मात्र फसवतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण आपण जे येशूवर विश्वास ठेवणारे आहोत, आपण जर देवाची कृपा मिळवलेली आहे, आपण जर प्रभूकडून आशीर्वाद मिळवलेले आहेत, जीवन मिळवलेलं आहे, तर त्या जीवनदात्या प्रभूला आपण विसरू नये, त्याचा हात आपण सोडू नये. तर शेवटपर्यंत त्याचा हात धरून आपण चालत राहावं, शेवटपर्यंत त्याच्याशी विश्वासू राहावं. भले दुःख येवोत की संकट येवोत की आनंदाचे क्षण येवोत, आपण प्रभू येशूशी प्रामाणिक असावं, कृतज्ञ असावं, विश्वासू असावं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल लोकांचं उदाहरण ह्या बाबतीत बोलकं आहे. जेव्हा इस्रायल लोक कनान देशात जात होते, देव त्यांना कनान देशात घेऊन जात होता आणि रस्त्यामध्ये जात असताना 40 वर्षांचा तो त्यांचा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये त्यांना पाणी कधी मिळत नव्हतं पिण्यासाठी, खाण्यासाठी अन्न मिळत नव्हतं आणि त्यांच्यासाठी देवाने किती मोठमोठे चमत्कार केले हे तुम्हीसुद्धा बायबलमध्ये वाचले असतील. जुन्या करारात मोठमोठे चमत्कार देवाने त्याच्या लोकांसाठी केले, मोठमोठे चमत्कार करून देवाने त्यांचा उद्धार केला. परंतु जेव्हा 40 वर्षांच्या प्रवासामध्ये जेव्हा ते कनान देशाला जात होते, तेव्हा त्या प्रवासामध्ये असताना त्यांनी किती वेळा देवाविषयी कुरकुर केली. पाणी मिळालं नाही म्हणून देवाविरुद्ध कुरकुर केली, मोशेविरुद्ध कुरकुर केली. अन्न मिळालं नाही म्हणून देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध कुरकुर केली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा ते कुरकुर करायचे, मोशे जायचा देवाकडे प्रार्थना करायचा आणि मग देव त्यांना पाणी द्यायचा, अन्न द्यायचा, जे त्यांच्या गरजा असायच्या देव पूर्ण करायचा. हे 40 वर्षांचे जे दिवस होते ते त्यांच्या परीक्षेचे दिवस होते की ते देवाशी कसं वागतायत. अगोदर त्यांनी भरपूर चमत्कार अनुभवले होते. फारोच्या गुलामगिरीत असताना किती चमत्कार त्यांनी पाहिले आपल्या डोळ्यांनी. ते चमत्कार सोडा, परंतु मला वाटते की मानवजातीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार असेल तो म्हणजे लाल समुद्र, जो भिंतीसारखा देवाने उभा केला इस्रायल लोकांसाठी. लाल समुद्र भिंतीसारखा, आणि त्या भर समुद्रातून इस्रायल लोक चालत त्या समुद्रातून पार गेले. एवढा मोठा चमत्कार देवाने त्यांच्यासाठी केला. परंतु तिथून पार झाल्यानंतर मात्र त्यांची जी परीक्षा सुरू झाली, त्या परीक्षेमध्ये मात्र ते सतत आपटत राहिले.
काही मिळालं तर म्हणणार देव आमचा चांगला, देव आमचा महान, देव आमचा चांगला. आणि काही कमी झालं की म्हणणार देव कुठे आहे, देव कुठे आहे, तू मोशेने आम्हाला तू इथे मरायला आणला आहेस का, मिस्रामध्ये कबरा नव्हत्या तर तू आम्हाला इथे घेऊन आलास. असे ते देवाशी सतत कुरकुर करायचे, कृतज्ञ बनले ते देवाविरुद्ध, देवाविषयी कृतज्ञ बनले, देवाचे उपकार विसरले, देवाची दया विसरले. आणि शेवटी काय झालं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल लोकांचा मोठ्या प्रमाणात नाश परमेश्वराने त्या रानातून जात असताना केला. मोठ्या प्रमाणात इस्रायल लोकांना देवाने मारून टाकलं. किती लोकांना वाटेल वाचताना, बायबल वाचताना, किती देव वाईट वागला आपल्या लोकांशी. देव वाईट वागला. माणसं वाईट वागतात ते माणसाला दिसत नाहीत, देवाशी कृतज्ञ बनतात ते माणसाला दिसत नाहीत, आम्ही कसे वागतो ते आम्हाला दिसत नाही. देवाने काही वाईट घडलं, कोणाच्या जीवनात काही वाईट झालं की आम्ही बरोबर देवाला दोष देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोरोनाच्या काळात एवढी लोक मरत होती, लोक म्हणतात देव कुठे आहे, देव जर आहे, एवढा येशू आहे, तर मग लोकांना देव बरं का नाही करत, येशू बरं का नाही करत. आणि आम्ही पापं करतो, ती आमची पापं का आम्ही लपून ठेवलेली आहेत. उठसूट आम्ही देवाला दोष देतो. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, आपण जे इथे जमलेले आहोत, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी त्याची मंडळी, त्याचे लोक, त्याचे प्रिय लोक, आपण जगासारखे नाही आहोत, जगातल्या लोकांसारखे आपण नाही आहोत. आपण देवाची प्रिय लोक आहोत, प्रिय मुलं आहोत, त्याची लाडकी मुलं आहोत. आणि आपण आपल्या देवाशी, आपल्या पित्याशी, आपल्या निर्माणकर्त्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक असावं. अगदी प्रत्येक स्थितीत, काही मिळो की न मिळो, जे हवं आहे ते मिळालं नाही तरी त्याच्याशी प्रामाणिक राहा, तरी प्रार्थनेला येत राहा. प्रार्थनेला येणं सोडू नका, बायबल वाचन करणं सोडू नका, दान देणं सोडू नका, देवाची सेवा करणं सोडू नका, गरिबांना मदत करणं सोडू नका. माझी देव प्रार्थना ऐकत नाही, मी कशाला हे सगळं करू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतो आपण देवाशी कृतज्ञ राहायचं आहे. किती काळ? शेवटपर्यंत, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत. एक सत्य घडलेली घटना, ही रशियामध्ये घडलेली घटना आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रशियामध्ये सुवार्थ प्रसाराला बंदी आहे, येशूचं नाव पसाराला बंदी आहे. तिथे घडलेली घटना आहे. काही लोक भीतीपोटी गुप्तपणे प्रार्थना घ्यायचे, आम्हाला कोणी बघू नये, आम्हाला कोणी पकडू नये आणि आम्हाला येशूशी जोडता यावं. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, तिथे प्रार्थना चालू असायच्या, लोक गुप्तपणे जमायचे, प्रार्थना घ्यायचे हळू आवाजात. आणि काही लोक अशी जमली होती एका जागेमध्ये, ते मोठमोठ्याने बोलत होते, येशू तो आमचा प्रभू, येशू तो आमचा देव, येशू तू माझं सर्व काही, तुझ्या विना मला कोणी नाही प्रभू. आणि अचानक त्यांची प्रार्थना सुरू असताना काही लोक तिकडे हातात बंदुका घेऊन आले. आणि त्यांना येताना बघताच जी लोक देवाची स्तुती करत होते सगळे गप्प बसले. आणि एकाने, त्याच्यातल्या एका बंदूकधारी माणसाने, जिथे ती लोक जमली होती तिकडे येशूचं चित्र भिंतीवर टांगलेलं होतं, ते चित्र त्याने काढलं आणि जमिनीवर फेकून दिलं. आणि तो माणूस, जो बंदूकधारी जे होते, 4-5 माणसं होती, त्यांच्या हातात बंदुका होत्या, त्यातला एक माणूस म्हणाला, तुमच्यापैकी जर ज्यांना आपलं जीवन प्रिय आहे त्यांनी आपापल्या घरी जायचं आहे, पण जाताना ह्या येशूच्या फोटोवर चालून जाऊन त्या फोटोत थुंकून जायचं आहे. आणि ही लोकं घाबरली, कारण कोणाची बायको घरी आहे, कोणाचा नवरा घरी आहे, कोणाची मुलं घरी आहेत, त्यांचं कसं होणार मी मेलो तर. सगळे आपापल्या घरी गेले, जाता जाता येशूच्या फोटोवर चालून गेले, थुंकून गेले. सगळे गेल्यानंतर एक मुलगी तिकडे होती, ती फक्त असे 7-8 वर्षांची. तिने हे सगळं दृश्य पाहिलं. तिचे आईवडील तिच्याबरोबर नव्हते, कदाचित ते घरी असतील. प्रार्थनेला पण असं होते ना, नवरा येतो तर बायको येत नाही, मुलं येतात ते आईवडील येत नाहीत, असं असते ना. ही मुलगी प्रार्थनेला आलेली होती, 7-8 वर्षांची. आणि तिने हे सगळं दृश्य पाहिलं, सगळी लोक निघून गेली. ही मुलगी पुढे गेली, जिथे ते चित्र पडलं होतं ते चित्र तिने हातात उचललं आणि त्या चित्रावर पडलेली सगळी थुंकी आणि सगळी धूळ तिने तिच्या रुमालाने पुसून काढली. तिच्या रुमालाने पुसून काढली.
आणि पुढे जाऊन तिने त्या फोटोचं चुंबन घेतलं. जसं तिने चुंबन घेतलं, ते बंदूकधारी जी माणसं होती त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या एका लहान मुलीवर, आणि रक्ताच्या थारोळ्यात ती मुलगी पडली आणि तिथेच तिचा गतप्राण ती झाली, मरण पावली ती मुलगी. काही लोकांना वाटेल हा मूर्खपणा आहे, ही एवढीशी मुलगी, हिला काय गरज होती एवढं करायची. परंतु ती छोटी होती, पण तिच्या हृदयात येशूवर खरं प्रेम होतं, खरं प्रेम होतं. छोटीशी होती पण तिच्या हृदयात मात्र विश्वास मोठा होता. येशू तिकडे नव्हता, ते येशूचं फक्त चित्र होतं, पण त्या येशूमध्ये, त्या चित्रामध्ये असलेल्या येशूवरती प्रेम करत होती. आणि ते तिला बघवलं नाही, तिने ते चित्र साफ केलं आणि त्या चित्राचं चुंबन घेतलं आणि बरोबर तिच्यावर गोळ्या झाडून तिला ठार केलं गेलं. पण ज्या क्षणाला ती मेली, ती देहात मरण पावली, पण तो आत्म्यात ती सरळ स्वर्गात पोचली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, टाळ्या वाजवणं सोपं आहे, पण असं जगणं कठीण आहे. तालियां बजाना आसान बात है, लेकिन इस तरह से जीना कठीण बात है. टाळ्या वाजवणं काही वाईट नाही आहे, परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं जीवन असं देवासाठी बनायला हवं. आपल्या गरजा आहेत, आपण येतो, त्याच्यातही वाईट नाही आहे, परंतु गरजा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा किंवा गरजा अपुऱ्या राहिल्या तरी आपल्याला येशूचा हात सोडायचा नाही आहे, येशूचा द्वार सोडायचं नाही आहे. येशूच्या घरात प्रार्थनेला येत राहायचं आहे. तुम्ही घरी राहा की इकडे राहा, येशूशी कनेक्टेड राहा, त्याच्याशी प्रामाणिक राहा, त्याच्याशी कधी विश्वासघात करू नका, कारण तो तुम्हाला कधी फसवणार नाही आहे. आपण त्याला फसवू, पण तो आपल्याला कधी फसवणार नाही आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूवर जो तुम्ही पूर्ण विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासात तुम्ही टिकून राहा, चालत राहा, कारण हा जो काळ आहे तो अतिशय भयानक काळ आहे. विश्वासातून माणसाला बाहेर काढण्यासाठी सैतानाचे मोठमोठे प्रयत्न आज या जगामध्ये चालू आहेत. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या हृदयाची झडती घेतली पाहिजे की माझा जो येशूवर विश्वास आहे, माझं जे येशूवर प्रेम आहे, ते तकलादू आहे का, ते तकलादू आहे का, माझं येशूवर खरं प्रेम आहे का. तुम्ही जर असं वागत असाल तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या प्रत्येकाने आपला मार्ग आपण सुधारला पाहिजे आणि आपण आपल्या प्रभूशी, आपल्या तारणाऱ्याशी, आपल्या खऱ्या प्रेमळ पित्याशी, जो आपल्यावर अनंत प्रेम करतो आणि एक दिवस आपल्याला स्वर्गात घेणार आहे, त्याच्याशी आपण कधीच बेईमान बनू नये, कधीच आपण अविश्वासू बनू नये. तर शेवटपर्यंत, मरेपर्यंत अशी वेळ जरी आपल्या जीवनात आली तरी आपण त्याचा हात धरून चालत राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही त्याच्याशी कृतज्ञ राहिला, त्याच्या उपकारांशी तुम्ही कृतज्ञ राहिला, त्याला धन्यवाद देत राहिला, त्याला तुम्ही धन्यवाद देत राहिला, आपल्या जीवनात उंचावत राहिलात, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे आशीर्वाद तुम्हाला मिळाले आहेत त्याहून तुम्हाला अधिक आशीर्वाद मिळतील. अधिक तुमचं जीवन प्रभू आशीर्वादाने भरून काढेल, तुमच्या मनातल्या इच्छा तो पूर्ण करेल आणि एक दिवस तो तुम्हाला त्याच्या घरात, स्वर्गाच्या राज्यात घेईल. परंतु जर तुम्ही अर्ध्यातच सोडून दिलं, तुम्ही जर त्याच्याशी कृतज्ञ बनलात, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनातले आशीर्वाद थांबतील, तिकडे थांबणार आशीर्वाद, पुढे जाणार नाहीत, पुन्हा तुम्हाला काही मिळणार नाही. वरून तुम्ही तुमचं जीवन म्हणजे तुमचा आत्मा पण गमावाल, सर्व कालासाठी तुम्ही नरकात जाऊन पडाल. म्हणून आपल्याला नरकात जायचं नाही आहे, स्वर्गात जायचं आहे. म्हणून ज्याने आपल्याला निवडलेलं आहे, आपल्याला नेमलेलं आहे, आपल्यावर प्रेम केलेलं आहे, आपल्यावर उपकार केलेले आहेत, आपल्याला निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे, त्या प्रभूशी आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे, शेवटपर्यंत विश्वासू त्याच्याशी राहायचं आहे, त्याला सोडून द्यायचं नाही आहे, तर शेवटपर्यंत त्याच्यामध्ये चालत राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम,
तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन. you